नमस्कार मित्रांनो, आता सर्वत्रच सुरू आहे ते म्हणजे श्रीराम प्रभू यांच्या अयोध्या येथे भव्य दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला दिमागदार सोहळ्यात हा सोहळा पार पाडला जाणार आहे। आणि या सोहळ्याच्या निमित्ताने नेमकं काय घडलं आहे ते पुढे आपण पाहूयात। त्याआधी मित्रांनो, आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। संपूर्ण भारत देशामध्ये चर्चा आहे ती श्रीराम प्रभू यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेची। हे मंदिर अयोध्या येथे भव्य दिव्य बांधलं असून अनेक हिंदू भक्तांनी मंदिरासाठी कोट्यवधींच्या देणग्याही दिल्या आहेत। विशेष म्हणजे मंदिरासाठी 2400 किलो वजनाची घंटा बनवली असून ह्या घंटेचा घंटानाद हा दूर दूरपर्यंत लोकांना ऐकायला जाईल। ही घंटा तयार करण्यासाठी जवळजवळ 25 लाख रुपये खर्च केले आहेत। त्याचबरोबर श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भव्य अशी एक अगरबत्ती गुजरातच्या वडोदरामध्ये तयार केली असून या अगरबत्तीची लांबी 108 फूट आणि वजन 3500 किलो आहे। हे सर्व होत असतानाच एक दुसरी विशेष गोष्ट म्हणजे एका कलाकाराने 20 किलो पार्ले बिस्किट वापरून चक्क श्रीराम प्रभूंच्या अयोध्या मंदिराची प्रतिकृती अगदी जशी आहे तशी तयार केली असून ही प्रतिकृती खूप छान दिसत आहे। हे पाहून अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत। त्यामध्ये एकाने हे सर्व बिस्किटे कुत्र्यांना खायला घातली असती तर श्रीराम प्रभू खुश झाले असते, तर दुसऱ्याने मला हिंदू म्हणून गर्व आहे अशा कलाकारांचा अशा कमेंट केल्या असून हा व्हिडिओ दुर्गापूर टाइम्स ह्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला श्रीराम प्रभूंच्या मंदिराची प्रतिकृती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून आम्हाला जरूर कळवा।